नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कोणतेही पीठ न वापरता पचायला हलकी फुलकी तितकीच पौष्टिक कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला छोटंसं वाटण तयार करायचं आहे। तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 5 ते 6 हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे। आता हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर मिरची, जिरं, लसणाचं वाटण अशा पद्धतीने आपण जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता आपल्याला वडी बनवायची, त्यासाठी आपण पिठाचा वापर करणार नाही आणि आपली वडी पौष्टिक होण्यासाठी इथे मी घेतलेले आहे मूग। 1 कप मूग मी हे 6 तासांसाठी भिजवून घेतलेले आहे। तुम्ही रात्रभर भिजवले तरी चालेल। इथे मी अख्खे मूग घेतलेले, तुम्ही डाळ घेतली तरी चालेल, सालीवाली डाळ घेतली तरी चालेल। आणि आपली वडी कुरकुरीत होण्यासाठी इथे मी मुठभर चण्याची डाळ ती सुद्धा भिजवून घेतलेली आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद, अगदी चिमूटभर हिंग आणि त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे हे मिश्रण एकसारखं होईल आणि मीठ सगळ्या कणाकणाला लागल्या जाईल। आता हे सुद्धा आपल्याला रवाळाचं वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपण वाटण हे तयार करून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। रवाळाचं आपण हे वाटून घेतलेलं आहे, खूपही जाड ठेवायचं नाही आणि यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही। आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि हे मिश्रण सगळं आपल्याला या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर बघा, सगळं मिश्रण हे काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला कोथिंबीर। तर इथे मी 1 गड्डी कोथिंबीर निवडून घेतलेली आणि स्वच्छ धुवून सुकवून मगच कट करून घेतलेली आहे। आता ही सगळी यामध्ये आपल्याला घालायची आहे। काड्यांसहित मी कट केलेली आहे, कारण काड्यांमध्ये भरपूर सारे जीवनसत्व असतात। आता आपली वडी तेलकट होऊ नये म्हणून यामध्ये घालणार आहे मी 2 चमचे तांदळाचं पीठ। आता तांदळाचं पीठ जर नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घालू शकता। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। तर इथे वडीचं मिश्रण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला वड्या उकडायची चाळणी घ्यायची आहे। तुम्ही ताटामध्ये केलं तरीही चालेल। आता या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि यावरती आपल्याला अगदी थोडेसे तीळ भुरभुरायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण हे चाळणीमध्ये घालून घ्यायचं आहे। आणि आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। तर वडीचं मिश्रण सगळं चाळणीमध्ये थापून घेतलेलं आहे। आता पुन्हा यावरती आपल्याला तीळ घालायचे आहे। बघा, अशा पद्धतीने तीळ घालायचे आणि आपल्याला हाताने हलकसं प्रेस करायचं आहे, एकदम हलकसं, कारण ओलसर आहे त्यामुळे पटकन असं हे मिश्रणाला चिकटलं जातं। तर आता आपल्याला वडीचं मिश्रण वाफवून घ्यायचं आहे। त्यासाठी कढईमध्ये 1 ग्लास पाणी उकळायला ठेवलं आणि त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे। आता यावरतीच आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला 12 ते 15 मिनिटं हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे। इथे 15 मिनिटे झालेली आहे आणि मिश्रण छान असं हे शिजलेलं आहे। आता इथे मी सुरी घेतलेली आहे, ती फक्त आपल्याला यामध्ये घालून बघायची आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, मिश्रण याला चिकटलेलं नाही, या अर्थी समजायचं की आपलं वडीचं मिश्रण हे छान असं शिजलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे वडीचं मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता लगेचच आपण वडी कट करायची आहे। बघा, या पद्धतीने आपल्याला वडी कट करून घ्यायची आहे।
तर इथे सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहे, तुम्ही इथे बघू शकता। अशा पद्धतीने आपल्याला कट करायच्या आहे। आता तुम्हाला छोट्या मोठ्या जशा आकाराच्या हव्या तशा आकाराच्या तुम्ही वड्या कट करू शकता। आता आपण ह्या तळून घेऊ। आता हे मिश्रणाच्या वड्या तुम्ही अशाच फ्रीजमध्ये जरी ठेवल्या पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता। 8 दिवस ह्या वड्या छान राहतात आणि मुलांना डब्याला देण्यासाठी सुद्धा खूप अशा पौष्टिक आहे। आता 31 आलेलं आहे आणि स्टार्टर म्हणून सुद्धा आपण ह्या वड्या बनवू शकतो। आता ह्या वड्या आपण तळून घेऊ। तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला वडी सोडायची आहे। इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरते, त्यामुळे थोडासा धूर इथे निघतो। तर इथे मी वड्या सोडलेल्या आहे आणि सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर इथे सोनेरी रंगावर आपण वडी तळून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे। आता ही वडी आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊ। ते आपल्या खमंग कुरकुरीत आणि तितक्याच पौष्टिक कोथिंबीरीची वडी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, एकदम कुरकुरीत अशी तयार झालेली आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेली आहे। मध्यम गॅसवर तळायची म्हणजे आतपर्यंत छान अशी ही तळल्या जाते आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी आहे। तर करायला खूप सोपी, म्हणजे ज्यावेळेस मूग भिजवायचे आणि डाळ भिजवायची, बाकी यामध्ये आपल्याला दुसरं काहीही घालायचं नाही, कोणतेही आपण इथे पीठ वापरलेलं नाही, त्यामुळे खूप अशी ही आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे। तर अशी ही पौष्टिक वडी तुम्ही ह्या 31साठी किंवा एरवीसुद्धा तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।